हाय, मी अपेक्षा. मी शिवत होते कस्टमरचे ब्लाऊज आणि ना कस्टमरचे खूप सारे ब्लाऊज आले. पिको फॉलला साड्या आले. आम्ही म्हणतोय आता ब्लाऊज नाही घ्यायचे शिवायला, बंद करायचे, पण कस्टमर आहे ना बळच टाकून जाते. रोज ब्लाऊज येते शिवायला. आज पण आहे ना इतके ब्लाऊज आले शिवायला आणि एवढे कस्टमरचे ब्लाऊज आल्यावरती खूप जास्त लोड येऊन जातो, कारण क्लासेस पण चालू, पार्लरचे, शिवणचे, परत पिको फॉल पण करावं लागते आणि कस्टमर पण चालू राहत्या. तर मम्मीला ना जास्त ब्लाऊज शिवायला ना अजिबात वेळ नाही भेटत. मला जर वेळ भेटला ना थोडासा तर मी पण आहे ना मम्मीला मग मदत करते. आणि आता आहे ना मेकअप ऑर्डर सुद्धा चालू होतील. परत त्या ब्राईड येतील ब्लीच फेशियल वॅक्ससाठी, तर 2-3 दिवस आधी यावं लागतं ना, तर त्याच्यासाठी परत मग आहे ना आम्हाला ब्लाऊज आणि ते शिवायला ना वेळच नाही भेटणार, कारण ऑर्डर आहे ना बाहेर असता काही, त्याच्यामुळे लोकेशनवरती जावं लागतं. 1-2 दिवस तिकडंच जाता हळदीचा लग्नाचा मेकअप म्हटल्यावरती. आणि ऑर्डरवरून आल्यावरती पण आहे ना काही काम करूच नाही वाटत, कारण आहे ना इतकं थकून आलेलो असतो आम्ही. त्याच्यामुळं मी करत होते ब्राईडच्या ब्लाऊजला आरी वर्क, म्हणजे मी ना आता सध्या बंदच केलंय डायरेक्ट आरी वर्क. पण आहे ना आमची शेजारचीच होती ब्राईड, तर त्याच्यामुळे तिचा ब्लाऊज घ्यावा लागला, कारण आहे ना एवढं काम होतच नाही पार्लरचे कस्टमर म्हटल्यावरती. आणि कळ पण आहे ना मानेला खूप लागून जाते, कारण सारखं नाही एकाच ठिकाणी बसून ते करावं लागतं त्याच्यामुळे. आणि इकडे खेड्यामध्ये एवढी शिलाई पण नाही देते ब्लाऊजची, साध्या ब्लाऊजची सुद्धा त्यांना जास्त वाटते शिलाई. आणि आरी वर्कचं सामान आहे ना ते तर खूप महाग भेटतं. जर तुम्ही करीत असाल तर तुम्हाला माहितीच असेल, तर ते मणी ते किती महाग राहते, त्याच्यामुळे ना त्याचा पण भरपूर खर्च राहतो आणि आपली मेहनत पण, परत ब्लाऊज शिलाई पण, तरी कस्टमरला ती शिलाई जास्त वाटते. नवीन स्टुडंट आलेली होती क्लासला, तर मी तिला आहे ना आता हेअर कट शिकवत होते. तर सगळ्यात पहिले ना स्ट्रेट कट आणि आयब्रोचीच आम्ही ना प्रॅक्टिस करायला लावतो जास्त. त्याच्यानंतर फेशियल वॅक्स ते शिकवतो आणि तिचं बेसिकचाच क्लास आहे, त्याच्यामुळे ना मग तिच्या याच्यात ना बेसिकचे आणि बेसिकचे पण क्लास चालू आहे आपले आणि ॲडव्हान्सचे पण चालू आहे. आणि आता ना 14 तारखेला आहे ना स्टुडंटला आहे ना पार्लरचं किट पण भेटणार आहे आणि सर्टिफिकेट ते पण भेटणार आहे. ब्लाऊजचा आरी वर्क करून झाले आता आणि त्याचं फोटोशूट करायचं, त्याच्यामुळे मी असं सेटअप केला इथं. आणि मम्मीचं आहे ना आता चालू आहे स्वयंपाक. तर आता आहे ना नाही, हां मी तर कापून टाकेन, फक्त आहे ना मला कांदा बारीक करून दे त्याच्यामध्ये. नको ना, कांदा एकत्र करते कर मग छान लागेल. लसूण याच्यामध्येच आहे ना आम्ही कांदा ते बारीक करतो, इतकं बारीक होतं ना. तर आता आहे ना बटाट्याची चटणी करायची. तर लय दिवसाची ना आम्ही बटाट्याची चटणीच नाही बनवली, तर ना आता मस्त बटाट्याची चटणी बनवायची. आणि जे आता थोडं आरी वर्क राहिले ना तर ते उद्या करेन मी. बाईचं बाकी आणि पुढून पण गाळायला करायचं आहे समोर. काय लागतंय वेळी खाली तिथं. किती 8 वाजून गेले आहे ना. मम्मीचं आणि त्यांचं बाहेरचं काम चाललं, त्याच्यामुळं वेळ झाला. तरी मी बटाटे ना उकडायला टाकून दिले होते. गरम असेल ते आता. डायरेक्ट मोठे काय नाही होणार त्याला, निवडून का दीदी. काय बरे हवा आली पाहिजे ना. हा जिरे आणायचे राहील पाहिजे, दादूला सांगावला उद्या सकाळी किराणाच आणावला. आधी हे परतून घेऊ का? का बरं नाही, काही गॅस फुल आहे ना, इतक्यात होईल, राहू दे. दीदी हवा पाणी किती छान येऊ राहील खिडकीतून. गॅस फुलच राहू दे दीदी, तरच ते पटकन. हाताने नको आगू. खूप तिखट ती मिरची माझी काल दिवसभर
2 दिवस आग झाली त्या दिवशी मी हाताने काढलं तर टाकलंय तुला 4 जास्त झाले. हं? मग ते लसूण आणि कोथिंबीर सगळं मिक्स केलं ना. नको नको पराठे करायचे का ते तुला? जे ना आता जेवण झालं आहे आणि मला आहे ना आता ब्लाऊजांना हुका लावायचे आहे. तर मम्मीने ना दुपारी ब्लाऊज शिवून ठेवले होते पण हुका बाकी होते. आता ना मी हुका लावते तोपर्यंत मम्मी ना भांडीन ते आवरत काही ना कस्टमर लवकर येणार ब्लाऊज घ्यायला. आणि दादा मला इतका हसं होते तिकडून आहे ना मुद्दाम डोकून पाहतोय. दाद्या माल मुद्दाम गाड्यात काढून माय पायसले दुखू राहिले. मी काय करू मग. आता आहे ना मी ब्लाऊजांना हुका लावून घेते एकदा परत आहे मला झोप येईल.